नमस्कार नमस्कार नमस्कार. तीनदा नमस्कार करण्यामागचा हेतूच वेगळा आहे आणि आजचा विषयही वेगळा, त्यामुळं जरासा टोन वेगळा ठेवावा म्हटलं. कितीही ठरवलं आणि कितीही मनाला ताकीद दिली की या 2-4 लोकांवर बोलायचं नाही, तरीही प्रसंग असा येतो की या लोकांवरती बोलावं लागतं. आता मला पूर्ण कल्पना आहे की मी या विषयावर बोलल्यावर, माझ्या भक्त असण्यावर, माझा 40 पैसेवाला असण्यावर, अजून कोणकोणत्या विषयावर किंवा माझ्या ब्राह्मण असण्यावर तुम्ही जाणीवपूर्वक टीका करणार आहात. अर्थात जसा टीकेचा अधिकार मला आहे तसा तुम्हाला देखील आहे. जशी मी माझी अभिव्यक्ती व्यक्त करतोय तशी तुम्हालाही आहे. त्यामुळं वाटेल ते मलाही बोलण्याचा अधिकार तुम्ही शाबूत ठेवून आहात. काही मंडळी बोलत अशी असतात की त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आपणच मूर्ख सिद्ध होत असतो, किंवा ते बोलतात यासाठीच की काही लोकांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात, समाज माध्यमात चर्चा व्हावी आणि त्यांचं जे काही लपणं व्हायलंय ते माध्यमांच्या पासून दूर चालले, चर्चेच्या पासून दूर चालले, ते यावं हा त्यामागचा हेतू असतो. एक आमचे सन्मित्र प्रसन्न जोशी, त्यांना सवय आहे अशी अंगावर घेण्याची, लोकांना काहीतरी विचित्र बोलण्याची आणि चर्चेत येण्याची. त्याचं झालंय असं की प्रसन्न जोशी एबीपी माझातला जो शो चालवतात त्याचं महत्त्व जरासं कमी झालंय. मी एबीपी माझात झालंय म्हणत नाही, कारण मी एबीपी माझाचा एक काळचा कर्मचारी होतो, सगळ्यांचा सहकारी होतो. एबीपी माझा हे छान चालणारं चॅनल आहे, पण प्रसन्न जोशीचा जो शो आहे त्याचं महत्त्व जरासं कमी झालंय, कारण त्या शोमध्ये चर्चेपेक्षा, वादापेक्षा वितंडवाद आणि भुंकणं अधिक व्हायला लागलंय. आता या शोचं महत्त्व कमी झालंय म्हटल्यावर प्रसन्नला आपल्या महत्त्व वाढवायची गरज वाटू लागली आहे. त्यामुळं अगदीच धर्मप्रसारक झाल्यासारखा प्रसन्न आता त्याच्या स्वतःच्या धर्माची टीका करू लागलेला आहे. असो, प्रसन्न जोशीवर बोलायला नको, कारण त्याला अपेक्षित तेच आहे, त्यामुळे त्याच्याविषयी चर्चा फारशी करायला नको. तो वाटेल ते बोलो. असेच एक दुसरे पत्रकार सदृश्य व्यक्ती आहेत ज्यांचं नाव राजू परुळेकर. त्यांनाही अधूनमधून अशी लहर येते आणि काहीतरी ते बरळत असतात. त्यांनी नुकतंच एक पोस्ट केली आहे, ते ट्विट आहे, पोस्ट आहे, आणि त्या पोस्टमध्ये अशी मागणी केली आहे की आता देशात सेक्सवर बंदी घालायला हवी. का तर सेक्स करताना दोघे जण, म्हणजे जे करतायत ते सरकारच्या विरोधात बोलतायत. ते ट्विट तुम्ही बघा. राजू परुळेकरांना असं का बोलावं वाटलं? कदाचित ते सांगण्याआधी एक व्हिडिओ छोटासा आहे, तो तुम्हाला दाखवतो बघा. बेगम जान मधला तो डायलॉग आहे ज्यात नसरुद्दीन शहा त्या बेगम जानच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीला बोलतोय. काय बोलतोय ऐका, मग आपण पुढे. मला जे काही म्हणायचं ते तुम्हाला कळलं. जब तक साज नहीं छेडा जाता तब तक हमसे कुछ नहीं होता. नेमका राजासाहेबांचं ग्रामोफोन विसरलेला असतो आणि ग्रामोफोनवर गाणं वाजल्याशिवाय, साज छेडल्याशिवाय राजासाहेबांचं पुरुषत्वच जागं होत नाही म्हणे. अर्थात ती काल्पनिक कथा, पण असं काहीसं या काही पत्रकार मंडळींच्या बाबतीत झालंय का? जोपर्यंत मोदी विरोधाचा साज छेडला जात नाही तोपर्यंत यांना झोप लागत नाही, यांचा प्रणय होत नाही की यांचा रोमांस फुलत नाही. असं काही आहे का? मुळात एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या विचारधारेच्या विरोधामध्ये आपण कितीही बोललो, वर्षानुवर्ष बोललो, तरीही त्या व्यक्तीला याचा घंटा फरक पडत नाही. हे लक्षात आल्यावर या मंडळींचा राग अधिक वाढत चाललाय का? जेव्हा अशा स्वरूपाची प्रतिक्रिया, अशा स्वरूपाची टीका बाहेर पडू लागते, जेव्हा अशा स्वरूपाची अभिव्यक्ती होऊ लागते, तेव्हा ती असहाय्यतेतून, अगतिकतेतून झालेली असते, हे स्पष्टपणे समोर यायला लागतं. राजू परुळेकर मागच्या अनेक वर्षापासून, म्हणजे 6 वर्षापासून तरी मोदी विरोधाचा सूर अळवतायत, भाजप विरोधाचा सूर अळवतायत. तर त्यांचं काम आहे, त्यांनी करावं. कुणाला भाजपची विचारधारा पटावीच असा आग्रह धरणं हे चूक आहे.
ते करणंही चूक आहे. राजू परुळेकरांना काय किंवा प्रसन्न जोशीला काय किंवा तो एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे गोखले नावाचा त्याला काय, त्यानंही असंच एक कोविडच्या संदर्भामध्ये वॅक्सिनवर एक ट्विट केलं आहे की मोदी कशा स्वरूपाचे बोगस वॅक्सिन देशामध्ये पाठवत आहेत बघा, ते एप्रिलमध्येच बाद होणार आहेत, त्याची मुदत संपणार आहे. ते ट्विटही आपल्याला दिसतं आहे, त्याची मुदत संपणार आहे, एप्रिलमध्ये संपणाऱ्या मुदतीचे वॅक्सिन देशात बाहेर पाठवून मोदी काळाबाजार करतायत वगैरे 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 असलं काही ट्विट टाकलं आहे. त्या ठोंब्याला कोणीतरी सांगायला हवं की बाळा, ते वॅक्सिन आहे त्याची मुदत निर्मितीपासून 6 महिन्याची असते आणि त्यानंतर ते अप्रभावी ठरतं, देऊन फायदा नाही. त्यामुळं औषधावर ते वापरण्याचा कालावधी नेमणं बंधनकारक आहे. आत्ता फेब्रुवारीचा महिना चालू आहे, आपण जानेवारीपासून ते पाठवतोय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशी 4 महिने त्यासाठी मिळणार आहेत आणि त्याचं वॅक्सिनेशन लवकरात लवकर होणार आहे. सगळेच देश वापरणार आहेत. या गोखलेला कोण सांगा, जाऊ दे, त्याला म्हणायचं आहे ते म्हणू दे. आपण परुळेकरवर बोलूया. परुळेकरांनाही कोण सांगा हो की बाबा तुम्ही विरोध करायचा आहे तर करा, पण अशी अगतिकता दाखवून आपल्या विरोधानं मोदी, भाजप आणि सरकार या यंत्रणेवर काहीच फरक पडला नाही याची अगतिकता बाबा तू का दाखवतोय? राजू परुळेकरजी, तुमच्या अशा ट्विटमधून, अशा पोस्टमधून तुमची अगतिकता, तुमची वृत्ती हे स्पष्टपणे समोर येते आहे. कधी कधी असं वाटायला लागलंय की त्या नसरुद्दीन शहासारखी तुमची अवस्था झाली आहे. तुम्हालाही मोदी विरोधाचा साज छेडल्याशिवाय काहीच करता येत नाही की काय, अशी स्थिती आहे. काहीच करता येत नाही की काय म्हणजे मी फक्त पुढची दिवसभराची कामं अशा अर्थाने बोलतोय. उगी तुम्ही पुन्हा अजून नको त्या विषयावर माझ्यावरही काहीतरी टाकायचात, त्यापेक्षा तुम्हाला तुमची दिवसभरातली कामं करता येत नाहीत की काय असा प्रश्न पडतोय. बेगमजानचं दृश्य तुम्हाला दाखवून मी चर्चेला सुरुवात केली आहे. शेवटी बेगमजानचं दृश्य दाखवून या चर्चेचा, या व्हिडिओचा समारोप करणार आहे. तो व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल. खरं तर ज्यांना अशी मोदी विरोधात बोलल्याशिवाय जेवण जात नाही, आपलं काम होत नाही, आपली रात्र सरत नाही, आपला दिवस निघत नाही असं वाटतं, त्यांना मोदी विरोधात पोस्टचा रतीब टाकणं, प्रसन्नसारखी माणसं असतील, राजू परुळेकर सारखी माणसं असतील, त्या गोखलेसारखी माणसं असतील, बरं हो तरी बरं आहे मी जोशी आणि गोखलेंवरती पण बोलतोय, तर या सगळ्यांना अशा स्वरूपाचा झटका दिल्याशिवाय ही माणसं आपला दिवसभराचं काम करू शकत नाहीत, मोदी विरोधात बोलल्याशिवाय काम करू शकत नाहीत. खरं तर यांच्यामध्ये 6 वर्षापासून हा राग, द्वेष गच्च भरलेला आहे आणि फेसबुक, ट्विटर हे यांचं माध्यम होतंय. याच बेगमजान चित्रपटातलं सुरुवातीच्या काळातलं एक दृश्य आहे. एक छोटी मुलगी जिची मागणी नसरुद्दीन शहानं केलेली आहे आणि बेगमजानला साज छेडायला लावतोय. ती मुलगी बेगमजानच्या दरबारात येते. ती तिच्या आईवडिलांनी तिला नाकारलेलं असतं, आजूबाजूच्या माणसांनी लुटलेलं असतं. ती अशी शांत असते, मौन असते, काहीच बोलत नसते. बेगमजानच्या समोर येते. बेगमजान तिला आश्रय देते. आश्रय देण्यासाठी तिला मध्ये पाठवलं जातं, पण तरीही ती पुन्हा वापस बोलवून घेते आणि काय करते बघा. बेगमजाननं एवढ्या थुतरीत मारल्यावर ती ढसाढसा रडू लागली आणि बेगमजान शेवटी म्हणाली, अब जाके फूटा है, अब नासूर नहीं बनेगा तेरा दर्द. परुळेकर साहेब, जोशी साहेब, तुम्हालाही अशा थापडांची गरज असते का? त्याशिवाय तुमचा दर्द नासूर बनेल. त्यामुळं तुम्ही बोलत राहा, तुमच्या विरोधात लोक बोलत राहतील, पण हा कावीळ आता खरंच बरं करणं आवश्यक आहे. एवढंच.